तत्कालीन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन व धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई दैत यांच्या पाठपुराव्याला यश. सुंदरनगर गणपती मंदिर परिसरात संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ. धुळे शहरातील वलवाडी परिसरातील सुंदरनगर येथील गणपती मंदिर असून या मंदिर परिसरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई दैते या परिसरात विविध समस्या सोडविण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून मागील वर्षी तत्कालीन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल गणेश उत्सवात या ठिकाणी मंदिर परिसरात आरतीसाठी आले असता त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई दैते यांनी या ठिकाणी मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तत्कालीन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन व अनुप भैया अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आयुक्तांचे देखील या ठिकाणी सहकार्य लाभले. आज या सुंदरनगर गणपती मंदिर परिसरात मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, ज्यात प्रामुख्याने पेवर ब्लॉक बसविणे, संरक्षण भिंत बांधणे यासह विविध रस्ते, पथदिवे या कामासाठी या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन तत्कालीन पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीतून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. ज्यात आज या संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई दैते यांच्या हस्ते करण्यात आला. तर कामासाठी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, मनपा अभियंता प्रदीप चव्हाण तसेच पदाधिकारी अधिकारी यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले. तर या उद्घाटन प्रसंगी कॉलनी परिसरातील नागरिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई दैते या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी परिसरात 10 वर्षपूर्वीपासून विविध विकास कामे करीत आहेत. सत्तेवर नसताना, कोणत्याही प्रकारच्या राजकारणात सहभाग नसताना देखील मोठ्या स्वरूपात लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून येथील स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवित आहेत. ज्यात प्रामुख्याने गेल्या 10 वर्षापूर्वीच्या मृत झालेल्या जलवाहिन्या पुनर्जीवित करून नागरिकांना या ठिकाणी पिण्याची पाण्याचा प्रश्न त्यांनी निकाली काढला. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध करून दिले. तर गिरीश भाऊ महाजन यांच्या निधीतून या मंदिर परिसरात उजेड नसल्याने मंदिर परिसरात 4.5 लाख रुपयाचा सोलर हाय मास्ट देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. मंदिर परिसरात अतिशय रोषणाईने या ठिकाणी अंधारातून उजेडात आले आहे. नवरात्रामध्ये देखील परिसरात नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात पार पडत असतो. त्यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तृप्तीताई दैते यांनी आयुक्तांकडे पाठपुरावा करून परिसरात मुरुम देखील टाकून घेतला. तसेच मंदिर परिसरात आजूबाजूचे असलेले रस्ते तयार करून घेतले, पथदिवे लावून घेतले. सुंदरनगर हे सुंदर नावाप्रमाणे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई